हे आपण पाहतोय की आमचे गजेंद्र भाऊ आणि सुंदर शेठ नाईक, दिलीप बाप्पा नाईक साहेब उपस्थित झालेले आहेत. तसेच शंकर भोईर सर, आमचे मामा हे देखील उपस्थित झालेले आहेत. टॉस देऊया आपण, छापा काटा आणि कॉल कोणाचा असेल? चला, खारबा टीमचा कॉल असेल. छापाचा कॉल आहे आणि छापा झालेला आहे. धन्यवाद. बसून घ्या, फक्त निर्णय घेऊ आपण. साहेबांना विनंती असेल बसून घ्यायचं आहे आपण. काय निर्णय फक्त आपण सांगा? फिल्डिंग. ठीक आहे. कारभार संघ नाणेफेकी जिंकलाय, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि कारभार संघाने आपलं क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचं आहे. पॉवर मॅन ऑफ द मॅच अनाउन्समेंट करा आपण. सचिन म्हात्रे, नो डाऊट एक मोठा खेळाडू आहे आणि ठरला मॅन ऑफ द मॅच. चला, बाकीच्या खेळाडूंनी क्षेत्ररक्षण लावा, फक्त सचिन आपण व्यासपीठावर यायचंय. सचिन म्हात्रेला आपण देत आहोत मॅन ऑफ द मॅच. दिलीप अप्पा नाईक यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी द्यायची सचिनला, ज्याने अतिशय सुंदर अशी बॅटिंग केलेली आहे. प्रदीप करसनतरे, लालचंद करसनतरे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली ही सुंदर अशी मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी, स्वर्गीय मंजुलाबाई करसनतरे यांच्या नावाची ही ट्रॉफी पाहतोय आपण. त्यानंतर आमचे मामा शंकर भोईर आदर्श शिक्षक, त्यांना विनंती करतोय की आपण हा स्पोर्ट वॉच आपण द्यायचं आहे. श्रेयश कदम यांनी दिलेला हा आपण पाहतोय की स्पोर्ट वॉच आहे, घड्याळ आहे, तो सचिनला दिला जात आहे. त्यानंतर शीतपिया कैलास शेलार, ओरिजिनल 40+ संघटनेचे उपाध्यक्ष आहेत, त्यांच्या शुभ हस्ते ही कोल्ड्रिंक शीतपेय जो आहे तो दिला जात आहे. आमचे गोडे साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलेली ही कोल्ड्रिंक्स आपल्याला दिली जाते. अभिनंदन. आता खेळाला सुरुवात आपण इथे करणार आहोत. चला, आपण 3 षटकांचा हाही सामना असेल. मॅचला सुरुवात करायची आहे. चला कारभाव, आपण आपलं क्षेत्ररक्षण लावायचं आहे. थोडंसं मैदान खाली करा. जाऊया आपण कॉम्बॉक्स मध्ये, समालोचक करूया. थोडंसं पवार यांना थोडीशी शांतता, आराम थोडंसं आवश्यकता देखील आहे. नाही, खऱ्या अर्थाने पवार भरपूर मेहनत घेत असतात. दिनेश वाडगडे साहेबांना विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचंय. जादूगर कैलाश नाईक, आपण कुठेही असं लगेच संपर्क साधायचा आहे. जादूगर कैलाश नाईक. चला, आपण खेळाकडे लक्ष देतोय. टीम मीटिंग नकोय, टीम मीटिंग नकोय अजिबात मैदानामध्ये. लगेच फिल्डिंग लावायचं आहे आपण. मी दरम्यान विनंती करेन, ओरिजिनल 40+ संघटनेचे उपाध्यक्ष, शेलार गावाचे एक चांगलं व्यक्तिमत्व दिनू वारगडे दादांना की आपण व्यासपीठावरचे दिनेश दादा या आपण व्यासपीठावर आपलं हार्दिक स्वागत आहे. आणि आज दमण दौऱ्याची मीटिंग सुद्धा आहे, तर कैलास दादा पण आलेले आहेत, पाहतोय आपण. नाही, तुमच्याशिवाय क्रिकेट हा दूर आहे 40+. उपाध्यक्ष दिनेश वारगडे दादा, आपण या व्यासपीठावर हरकत नाही, खूप चांगला प्रयत्न केला, आपण व्यासपीठावर यायचं आहे. चेक सन्माननीय प्रमोद दिवेकर साहेबांची उपस्थिती झालेली आहे. सिनियर 40+ संघटनेचे सदस्य देखील आहेत आणि जयदुर्गा टेमगरपाडा टीम संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटपटू आणि कॅप्टन, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. चला, बॅटर पाठवायचे. 3 षटकाचा सामना आहे, 3 षटकाचा, कारण की डिक्लेअर आम्ही पहिलेपासून केलेले आहे. 3 षटकाचा सामना आहे, पॉवर प्ले नाही आहे. नक्कीच अगोदरच डिक्लेअर केलेला आहे. 3 षटकाचा सामना आहे. सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये. पवार, खेळाला सुरुवात करू का? आइए दोस्तों, मैच की ओर चलते हम. आज के दिन का ये सबसे बड़ा मुकाबला, मोटा मैच, सेमीफाइनल. वेलकम वेलकम. शुभ आगमन होत आहे, ज्यांच्या माध्यमातून आम्हा तुम्हा सर्वांचे लाडके, ज्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ पारितोषिक ट्रॉफ्या, मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफ्या ज्या स्पॉन्सर केलेल्या आहेत. महालक्ष्मी, आपण पाहतोय एक डेव्हलपर्स मोठं नाव आहे आणि त्यात त्याचे प्रोप्रायटर इथे उपस्थित झालेले आहेत. प्रदीप करसनतरे साहेबांची इथे उपस्थिती झालेली आहे. तसेच हरिभक्त पारायण विश्वनाथ महाराज नाईक यांचं विशेष सहकार्य लावलेलं आहे या स्पर्धेला, त्यांची उपस्थिती इथे पाहायला मिळते आहे. यस, फक्त एका मिनिटात थांबवते संदेश दादा आपल्याला, कारण की आपण उपाध्यक्ष आणि शेलार गावचे एक चांगलं व्यक्तिमत्व पाहतोय आपण. दिनेश शेलार साहेबांचा आपण यथोचित स्वागत सन्मान करून घेणार आहोत. मी
पंडित दादा भोईर यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण दादांचं यथोचित स्वागताने सन्मान करून घ्यायचं आहे. नक्कीच मी थांबतोय, मात्र खेळ सुरू असेल. ओके पवार, चला खेळाला सुरुवात होते. सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये दीपक पाटील आहेत स्ट्रायकिंगवर आणि नो स्ट्राईकला पाहतोय आपण जितू पाटीलचा आजचा खेळ खूप चांगला राहिलाय. तर स्वागताने सत्कार होताना पाहतोय आपण उपाध्यक्ष दिनेशजी वारगडे आणि या स्पर्धेचे आयोजक आमचे दादा पाहतोय की आपण त्यांच्या शुभ हस्ते स्वागताने सन्मान करताना. विलास तरे गोलंदाज, खेळ सुरू होत आहे. पहिला चेंडू, पहिला अटॅक, चेंडू सी मारेगा पार, येतोय षटकार. क्या बात आहे, सर्व क्राऊड शांत केला या षटकाराने. एकतर सुनील पवार सत्कार करत होते, त्यांना थांबवलं, आम्हाला देखील थांबवलं या षटकाराने. हवा जितकी वेगाने वाहत आहे ना, त्या हवेचा पुरेपूर फायदा. और हमेशा हम कहते हवा के साथ घटा के संग. षटकाराने आपल्या संघाची इथे सुरुवात केली आहे. चेंडू मुळे खेळ थांबला गेलाय, मात्र मी विनंती करेल फलंदाज, तुम्ही चेंडू चेक करू शकणार नाहीये, पंचांकडे चेंडू द्यायचे आपण. नियम आहे आपल्या ओरिजिनल 40+ क्रिकेटचा. चला पंचांनी जो चेंडू घेतले त्या चेंडूवर तुम्हाला खेळायचं आहे. नक्कीच चेंडू बाहेर गेला, फुटला तर फक्त अधिकार पंचांचाच असेल चेंडू चेक करण्याचा. गोलंदाज तयारीमध्ये विलास तरे, 6 धावा आलेल्या आहेत त्यांच्या अगेन्स्ट. मोठा फटका पाहायला मिळाला होता. दीपक पाटील ऑन फायर नाव. आणि रेड कॅप मध्ये जेव्हा खेळाडू खेळतो ना, त्याचा आत्मविश्वास नेहमी वाढत असतो, म्हणून त्यांना आम्ही खतरे के खिलाडी म्हणत असतो. आनंदाचा हा क्रिकेटचा 16 पाहतोय आपण, कालपासून पाहतोय ओरिजिनल 40+ क्रिकेट. जे आंबे चषक पाहतोय, मात्र काय स्वीप केलाय, व्हॉट अ स्ट्रोक, बॅक टू बॅक दुसरा मॅक्सिमम 6. के कडक, सुनील पवारच्या भाषेत बोलायचं झालं तर षटकार. आपण आपल्या जागेवर जायचं. आपण नक्कीच चेंडूची मागणी आली आहे मैदानामध्ये, मात्र मॅचचा चेंडू आलाय. आमचे बाबा नारायण तरे, भगत बाबा इथे उपस्थित झालेले आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला सन्मान चिन्ह देण्यात आलेले आहेत, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम नारायणजी तरे, आमचे भगत बाबा यांची उपस्थिती. विलास काफी खर्च करते वे, मोठा फटका काय होता, बॅटवर आला नाहीये. कमबॅक मी म्हणू शकते ते गोलंदाजाचं. एक धाव आली आहे, धावा 13 धावा बलकावा, 13 विदाउट लॉस्ट. एक चांगली मोठी सुरुवात पाहायला मिळते. कमलाकर नाईक साहेबांची उपस्थिती झालेली आहे, त्यांना देखील विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावर यायचंय. आज पाहतोय की फायनलचा दिवस आणि मोठे पाहुणे तुम्हाला पाहायला मिळत आहेत. गॅप शोधण्याचा प्रयत्न, पॉइंटवर शतरक्षक डीप मध्ये पाहतोय आपण. चांगली फिल्डिंग होताना, त्याला स्केअर ऑफ द विकेट देखील म्हटलं जात आहे. चांगली फिल्डिंग पाहायला मिळत आहे. धावा झालेला आहे ते 14 धावा. मागच्या मॅच मध्ये 49 धावांचा टार्गेट कमी पडला होता, म्हणजे इथून तुम्हाला 50+ धावा बनवाव्या लागतील. हवा भरपूर आहे. विलास तरे, मोठा फटका, अजून एक. आणि आता मात्र एका हातामध्ये झेल पकडण्याचा प्रयत्न केला होता तिथे, झेल देखील पकडली नाहीये. मौका भी दिया, छक्का भी दिया. योगेश वारगडे, ठीक आहे, तुम्ही 600 रुपये घेऊन जा. विशाल दादा या, पण तुम्ही मॅचवर लक्ष ठेवा. सौरभ, धावा झालेल्या आहेत त्या
21 धावा धावफलकावर. इथे जितेश पाहतोय की षटक क्रमांक दुसरा टाकण्याकरिता आला. 21 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. पिंट्या सन्माननीय सुंदर शेठ नाईक साहेबांच्या शुभ हस्ते हे शंकरदादा जुकर याने लावलेला पारितोषिक जो आहे दिला जात आहे. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस डॉट चेंडू पाहतोय आपण. चांगली सुरुवात केली आहे पिंट्या गोलंदाजाने आपण पाहतोय. तालुका क्रिकेटमध्ये एक चांगला व्यक्तिमत्व आहे. मैत्रीच्या दुनियामधील एक राजा माणूस आहे. सध्या 40+ क्रिकेट खेळत आहे मैदानामध्ये. चांगली सुरुवात केली आहे गोलंदाजाने दुसऱ्या षटकामध्ये. धावांचा विचार केला तर 21 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. हा लकी आकडा देखील आहे. मात्र कोणत्या संघाला पाहायला मिळेल, गोलंदाजी की फलंदाजी? नक्कीच शेलार संघाचं चांगलं क्रिकेट राहिलं, मात्र शेवटपर्यंत स्पर्धेमध्ये ते राहू शकले नाहीये. थोडासा स्पीडअप केला आपण, जेणेकरून सामना जास्तीत जास्त षटकांचा फायनल मॅच होईल. पुढचा चेंडू लेफ्ट आर्म गोलंदाज. मोठा पटका, पुन्हा एकदा वर्ड स्ट्रोक. आज दीपक पाटिल काफी अलग ही मूड में लग रहे हैं. जिस तरह की बल्लेबाजी हो रही है, फिर से एक बार ये सिक्सर. आयोजकांचं जवळजवळ 15 ते 16 बॉक्स संपल्यात कालपासून. चेंडू जात आहेत, मात्र आयोजक सांगतात तुम्ही अजून ठोका, अजून आम्ही चेंडू आणू. चेंडू स्पॉन्सर दिलगार नक्कीच आमचे व्यक्तिमत्व आहेत, ज्याने मला चेंडू स्पॉन्सर केले या स्पर्धेमध्ये. नक्कीच पंढरीनाथ पाटील, पंढरी दाबा आणि ॲडव्होकेट करण भोईर यांच्या माध्यमातून चेंडूची इथे सुविधा झालेली आहे. किती षटकार येतील पाहू आपण. पिंट्या कमबॅक करेल का? समोर खेळलाय चेंडू, हाताला स्पर्श झालाय पिंट्या यांच्या. जितू तिथे पोहोचलाय, फिल्डिंग चांगली आहे. फक्त एकच धाव घेतली जाईल. एका धावाने धावफलकावर धावा झालेल्या आहेत त्या 28 धावा, 28 रन. पुणेश पाटील पंचांच्या भूमिकामध्ये मुख्य पंच आपण पाहतोय फ्रॉम भरोडी, आणि स्क्वेअर लेग पंच जादूगर कैलाश नाईक. सुंदर चेंडू समोर लॉफ केलाय. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक जितू वेगाने चेंडूपर्यंत. आज जितूकडे वारंवार चेंडू येत आहेत. जितूचा आणि चेंडूचा मला तर वाटते की जवळीक नाता आहे मैदानाच्या आतमध्ये. असे कमी खेळाडू असतात की ते चेंडू माझ्याकडे येतील नाही तर बरं आहे, असं काही खेळाडू असतात विचार करत मैदानामध्ये. मात्र मोजके खेळाडू आहेत की ते बिंदास चेंडू येतील त्याची वाट पाहत राहतात. पुढचा चेंडू सोडून दिलाय. योग्य तो निर्णय पुणेश यांच्या माध्यमातून. हा वाईटचा इशारा आलाय, इट्स वाईट. पुणेचं या मैदानावर देखील एक अर्धशतक आहे. जेव्हा तो भरुडी संघाकडून खेळत असताना ग्रामीण क्रिकेट त्यांनी या मैदानावर अर्धशतक त्यांनी देखील पटकवलंय. मित्रांनो, तुमच्या माहिती करता एक लोकप्रिय क्रीडांगण आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज. पिंट्या लेफ्ट आर्म गोलंदाज. हा चांगला स्ट्रोक नाहीये. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली वेगाने आलाय, मात्र जज करू शकले नाहीये. आणि तिथे पाहतोय की आपण दुसराही धाव इथे पूर्ण केला जात आहे. या 2 धावाने धावफलकावर धावा झालेल्या आहेत त्या 32 धावा, 32 रन. आमचे मित्र सुनील पवार थोडीशी शांतता घेत आहेत. राहत की साहस ले रहे हो. गोलंदाज पिंट्या, चांगली गोलंदाजी या षटकामध्ये. एक षटकार कव्हर केलाय. ओ डबल माइंड स्ट्रोक. बॅटला चेंडू लागलं, त्यानंतर डोक्याला देखील चेंडू लागलं, मात्र धाव मात्र सोडली नाहीये. याला म्हणतात दीपक पाटीलचा खेळ. नाहीतर कदाचित दुसरा कोणी फलंदाज असता की मग डोक्यालाच हात लावत बसला असता. मात्र धाव घेते. धावा भरपूर इम्पॉर्टंट आहेत. आणि या षटकामध्ये पिंट्याने खूप चांगली गोलंदाजी केली आहे. हवा जेवढी वेगाने वाहत होती, मात्र आपल्या गोलंदाजीचा अनुभव आपल्या गोलंदाजीमध्ये वापरला गेलाय. त्याचं कारण या षटकामध्ये फक्त 12 धावा आलेल्या आहेत. टोटल धावा 33 धावा धावफलकावर. पहिल्या धावामध्ये 21 आणि त्याचबरोबर आपण पाहतोय की 12 धावा नंतर आल्या.
आणि आता सचिन म्हात्रे गोलंदाज, लेफ्ट आर्म ट्रम्प कार्ड गोलंदाज आहे, मागच्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच ठरले होते. चला टीम हनुमान टेंबवली, आपण आला असेल तर एकाने संपर्क साधा की आम्ही आलो असं आम्हाला ग्रीन सिग्नल दाखवा आपण, की जेणेकरून वारंवार आम्हाला अनाउन्समेंट करायला लागणार नाहीये. आर के पाटील स्टँडमध्ये ते आरामात एन्जॉयमेंट करतायत, स्पर्धेला फोकस करतायत. वेलकम, ज्याने या गावाचं क्रिकेट संपूर्ण जगभरामध्ये पोचवलं, ज्यांच्या नावाचं स्टँड येणाऱ्या कालामध्ये इथे उभारण्यासाठी आपल्या सर्व गावकऱ्याने नक्कीच हा निर्णय घेतलेला आहे. असे या तालुका क्रिकेटमधील एक मोठा नाव वंडर ऑफ भिवंडी जगदीश नाईक यांची उपस्थिती इथे झालेली आहे. आपणास विनंती आहे की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर याचे जगदीश नाईक आपणास आयोजकांच्या वतीने आपल्याला निमंत्रित दिला जात आहे. तसेच आदरणीय वाला बहादूर करेश म्हात्रे यांचे पिताश्री जगदीश म्हात्रे सर यांची उपस्थिती झालेली आहे. आदर्श शिक्षक आणि आमचे सर्वांचे लाडके आपण पाहते की जगदीश म्हात्रे साहेबांची इथे उपस्थिती झाली आहे. पुन्हा एकदा मोठा पटका खेळू शकले नाहीये. सचिनने सुरुवात चांगली केली आहे, फिल्डिंग चांगली आहे, एक धाव इथे पूर्ण केली जाते. आता स्ट्रायकिंगवर कोण आलं पाहूया आपण. जितू पाटील, 2 सिंगल आले आतापर्यंत त्यांच्या माध्यमातून. सचिन पुढचा चेंडू टाकताना, खराब चेंडू, फुल अँड पॉवरफुल, सक्सेसफुल चेंडू झाला सीमा रेखा पार, येतोय षटकार. धावा झाल्या हेच आता फार महत्वाचं आहे, कारण की मागच्या षटकामध्ये फक्त 12 धावा आल्या होत्या आणि आता सचिनवर इथे वार केला जात आहे आणि जितूने आपले हात खोललेले आहेत. जितूने देखील सांगितलं असेल की दीपक पाटील वारंवार षटकार ठोकत आहे, मी का शांत बसू. हवा देखील आहे आणि हवा आणि दुवा नक्की दाखवत असताना फलंदाजीमध्ये आपण पाहतोय जितू पाटील. पुन्हा एकदा मोठा पटका, समोर स्टँड अँड डिलिव्हर, अजून एक मोठा पटका, जितू पाटील नावाचा वादळ मैदानामध्ये, येतोय षटकार. आहे त्यांच्या नक्कीच बॅनरला सलामी देणारा हा षटकार बंबाद आहे. आमचे प्रेक्षक जे बसलेले आहेत मैदानामध्ये आपले पाय वरती करा आपण. ओ, अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता, बॅट आणि चेंडूचा संपर्क झाले नाहीये. आता धाव पूर्ण केली जाते, धावा झालेल्या आहे धावफलकावर 47 धावा, 47. शेवटचा षटक आहे, 50 धावा बनतील का हा प्रश्न निर्माण होत आहे. सचिन गतीमध्ये परिवर्तन, थोडस गतीला आपण बघितले ते स्लोअर केला होता, मात्र त्याच्यावर एकच धाव पूर्ण केली जाते आणि आता 48 धावा धावफलकावर आणि स्ट्राईकवर आता फायनली पुन्हा एकदा जितू पाटील आलाय. जितूने खूप चांगला क्रिकेट खेळला दिवसभरामध्ये, अधिक धावा बनवलेल्या आहे सध्या तरी. नक्कीच या स्पर्धेचा सर्वात मोठा पारितोषिक मालिकावीर आहे. कोणता खेळाडू घेऊन जाईल, सन्माननीय प्रदीप करसन तरे साहेबांच्या माध्यमातून ती ट्रॉफी देण्यात आलेली आहे मालिकावीर. आता धाव पूर्ण केली त्यांनी पंचाकडून वाईटचा इशारा, वाईट +1, 2 धावा आणि अशा प्रकारे आपण जर बघितलं तर 50 धावा झालेल्या आहेत. शिवनेरी जुनांदर्गी टाळ्या झाल्या पाहिजे, 50 धावांचा आकडा लागलेला आहे. फायनली ज्या धावा पाहिजे होत्या त्या इथे मिळालेल्या आहेत आणि प्रेक्षक देखील हळूहळू जमत आहेत. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आर के पाटील स्टँडमध्ये प्रेक्षक येणं सुरू झालंय, कारण की यानंतर फायनलचा मॅच असेल. मात्र हा चेंडू थांबणार नाही मैदानामध्ये, भरपूर दूर चेंडू झाला सीमा रेखा पार, येतो षटकार आणि धावा झालेल्या आहेत धावफलकावर अब तक 56 आणि 57 धावांचं आव्हान. दोघांनीच या धावा बनवल्यात. टाळ्या झाल्या पाहिजे, टाळ्या थांबल्या नाही पाहिजे. कडक बॅटिंग. या सुनील पवार बसा, थंडा वगैरे पाणी वगैरे पाडून देतो. चला आपण स्वागत सन्मान करूया. काही कामानिमित्ताने भाऊंना आपल्याला इथे रजा द्यायची आहे, तर मी आयोजकांना विनंती करतोय पंडित भोईर साहेबांना की आपण सन्माननीय गजेंद्रभाऊ गुलवी यांचं आपण स्वागत आणि सन्मान करायचं आहे.
कारण की गावामध्ये आज साखरपुडा देखील आहे आणि पुढील मोठे कामं देखील आहेत. त्या निमित्ताने आपली रजा घेत आहेत. मात्र त्यांचं स्वागत सन्मान जय आंबे चषक 2026 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. धन्यवाद आपण आलात या कार्यक्रमाला. असंच प्रेम असू द्या. खुश मूवीचे प्रोप्रायटर अविनाश मोरे यांची उपस्थिती झालेली आहे. फोटोग्राफरच्या दुनियामधील एक मोठा नाव आहे अविनाश मोरे यांची उपस्थिती पाहतोय या मुख्य व्यासपीठावर. त्यानंतर आपण स्वागत आणि सन्मान करूया. प्रमोद दिवेकर साहेब उपस्थित झालेले आहेत, त्यांना सन्मानित करूया आपण. मी पंढरीनाथ भुईर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण करायचा आहे. जय दुर्गा टेमगरपाडा टीम संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटपटू आणि असंही म्हटलं जातील की सर्वा देखील म्हणू शकता आपण, कारण की अफाट मेहनत घेत असतात संघासाठी आणि एक उत्कृष्ट फलंदाज देखील आहेत. त्यांचा इथे सन्मान केला जात आहे. जय आंबे चषक 2026 या स्पर्धेमध्ये आपण आलात या कार्यक्रमाला. धन्यवाद. ज्यांनी आम्हाला या ट्रॉफ्या स्पॉन्सर केलेल्या आहेत सन्माननीय प्रदीप तरे साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. काही पाहुणे जे आहेत शेवटपर्यंत आपल्या सोबत राहणार आहेत या फायनलच्या मॅचपर्यंत. नक्कीच आता आपण स्वागत सन्मानाकडे बोलूया. ज्यांचं विशेष सहकार्य लाभलेलं आहे ओरिजिनल क्रिकेट 40+ संघटनेचे उपाध्यक्ष देखील आहेत कैलास शेलार साहेब उपस्थित आहेत, त्यांना आपण सन्मानित करूया. मी पंडित भुईर यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते आपण स्वागत आणि सन्मान करायचा आहे. एक उत्कृष्ट स्वतः क्रिकेटर देखील आहेत आणि संघटनेचे उपाध्यक्ष देखील आहेत आणि कैलास दादांची भेट नेहमी प्रत्येक स्पर्धेमध्ये होत असते आणि नेहमी त्यांचा चॅलेंज असतो की आमच्या पुंडा संघाला तुम्ही हारवा, तुम्हाला मी 5,000 रुपयाचं बक्षीस देईल. असं चॅलेंजिंग क्रिकेट खेळणारा हा व्यक्तिमत्व आहे. नेहमी खांडप्याच्या स्पर्धेमध्ये देखील खांडपे संघाबरोबर एक चांगली मॅच झाली होती. शेलारच्या स्पर्धेमध्ये देखील त्यांनी खूप चांगला क्रिकेट खेळला होता आणि या मैदानावर त्यांची उपस्थिती आणि या स्पर्धेला त्यांचं विशेष सहकार्य. धन्यवाद साहेब. असंच आपलं काम चांगलं आहे आणि असंच राहू द्या. धन्यवाद. तसेच सन्माननीय गजेंद्र भाऊ गुलवी यांचं विशेष सहकार्य लाभलेलं आहे या स्पर्धेला. धन्यवाद. सर्व पाहुण्यांचं स्वागत सन्मान. नक्कीच कैलास भाऊ आपण आपली जरी रजा घेत आहेत मात्र आज आपल्या ओरिजिनल 40+ संघटनेची मीटिंग आहे त्याकरिता आपण उपस्थित राहा. चला आपण आता स्वागत सन्मानाकडे बोलूया. ज्याने भादवड टेमगरपाडा नव्हे तर आमची ही पंचकृषी जी आहे ती क्रिकेटच्या माध्यमातून या दुनियाला दाखवली, ज्याने आपला क्रिकेटचा क्लास दाखवलं. मित्रांनो, ज्यांचं नाव घेताना आम्ही नेहमी सर्वप्रथम वंडर ऑफ भिवंडी असं नाव त्यांचं अनाउन्समेंट करतो. जगदीश रामदास नाईक यांच्या नावाचा स्टँड झाल्याशिवाय राहणार नाहीये. मात्र त्यांचं आपण इथे स्वागत आणि सन्मान करूया. मी गजाभाऊ यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते वंडर ऑफ भिवंडी जगदीश नाईक यांचा आपण स्वागत आणि सन्मान करायचं आहे. खेळाला सुरुवात करा आपण. या आपण पाहतोय मुख्य व्यासपीठावर वंडर ऑफ भिवंडी जगदीश नाईक यांचं स्वागत आणि सन्मान. नक्की जे आंबेचे एक उत्कृष्ट क्रिकेटपटू गजाभाऊ यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान इथे केला जात आहे. मित्रांनो, आमचे लेजंड खेळाडू आहेत ज्याने क्रिकेटच्या दुनियामध्ये आपल्या गावाचं नाव समुद्र पलीकडे देखील नेऊन ठेवलेलं आहे. धन्यवाद वंडर ऑफ भिवंडी जगदीश नाईक. तर खेळाला सुरुवात होण्या अगोदर 2 सन्मान इथे करूया आपण. पंडित भोईर साहेब आपण चला आपण समोर जायचंय. रणजित नाईक साहेब या आपण. रणजित कालुराम नाईक आपण आपल्या शुभाचे पुढील सन्मान करायचे आहेत. सर्वप्रथम आदर्श शिक्षक शंकर भोईर सर इथे उपस्थित आहेत, त्यांचं करूया आपण स्वागत आणि सन्मान. फार वेळ दिलं या स्पर्धेला साहेब आपण आणि खऱ्या अर्थाने पंडित भोईर यांचे बंधू देखील आहेत, त्यांची उपस्थिती नक्कीच या स्पर्धेला त्यांचं स्वागत आणि सन्मान इथे केला जात आहे. आदर्श शिक्षक त्याचबरोबर आपण पाहतोय की सन्माननीय करेश मात्रे यांनी देखील या भादवड गावाचं टेमगरपाडा गावाचं नाव क्रिकेटच्या दुनियामध्ये उंच केल्याचं आम्हाला देखील अभिमान वाटतोय आणि आजही ते क्रिकेट खेळत आहे. ग्रामीण क्रिकेट भादवड बी गावासाठी खेळत आहेत. त्यांचे पिताश्री इथे उपस्थित झालेले आहेत. जगदीश म्हात्रे सरांना आपण इथे सन्मानित करूया. मी रणजित नाईक साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण करायचा आहे.
जगदीश नारायण म्हात्रे सर यांचं स्वागत आणि सन्मान. सर्व गाव जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना गुरुजी या नावाने हाक मारतात, मात्र आम्ही त्यांना नेहमी आदर्श शिक्षक या नावाने हाक मारत असतो. त्यांचा इथे सन्मान केला जात आहे. धन्यवाद, आपण आलात या कार्यक्रमाला. पुढील स्वागत सन्मान होतील. मात्र खेळाला सुरुवात आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये पॉवरफुल कॉमेंटर सुनील पवार. खूप खूप धन्यवाद व्हॉइस ऑफ भिवंडी आमचे मित्र संदेश पाटील सर. वेळेचा भान ठेवायचे कारण की अजून मेगा फिनाले सामना होणं बाकी आहे आणि पाहतो की आपण 5:45 वाजलेले आहेत. त्यासाठी या शिवणी स्पोर्ट जुनादगी टीमचा संघ एक विकेट जरी पडला तर आपण एकत्र जमवू नका, कारण की वारंवार हे सूचना देणं सुद्धा योग्य वाटत नाही आहे. त्यासाठी आपण विकेट जर पडला तर एकत्र जमवू नका. बॅटरनी सज्ज राहायचे. जसा विकेट पडला तसं आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये रवाना व्हायचं आहे. 5:45 वाजलेले आहेत. पहिला बॉल होते. चांगला फाईन फटका पाहतोय आपण. परफेक्ट टायमिंग फटक्यामध्ये पाहायला मिळाले नाही आणि स्कोरलेकडे चेंडू ट्रॅव्हलिंग होते. फक्त एक सिंगल या बॉलवरती कंप्लीट करेल बॅटर. खातं उघडतोय संदेश पाटील आणि खातं उघडल्या गेलं टीमचं. परत एकदा चांगला बॉल टप्पापर्यंत थोडासा बाहेर वळणारा बॉल होता. अनुमान घेता आला नाहीये. एक्झिट चेंडू कुठं ब्रश झाले पाहावं लागेल आणि असं वाटतं की बॅटला चेंडू लेगबाईच्या स्वरूपात ही धाव येते. खातं उघडते. अतिरिक्त धावेनी धावसंख्या पुढे सरते ती 2. एक मोठं आव्हान आहे. टार्गेट 57 धावाचं भल्लं मोठं डोंगर आहे आणि त्या डोंगरला जर पार करायचं असेल तर 80 फटकेबाजी करणं गरजेचं आहे. जिथे वारा तिथेच फटके मारा. काय फटका मारला इथं मात्र पाहतोय आपण षटकार. जय हनुमान टेंबोली टीमनी सज्ज राहायचे. काल ज्या बॅटरने गाजवलंय मुकेश नांदुरकर अँड ऑल टीम कालच्या दिवसामध्ये फर्स्ट सेमी जिंकून अंतिम मेगा फायनलमध्ये प्रवेश केला होता आणि किताबी जंग कुठल्या टीम सोबत होईल हे पाहायचं आहे. सज्ज होताना बॉलर पाहतोय आपण. राईट आर्म ओव्हर द विकेट. अजून एक धमाका पाहतोय आपण. VIP डायच कडे येणारा हा आकाशी फटका पण परफेक्ट टायमिंग नाहीये. चांगलं झेल कंप्लीट. आता मात्र पहिला धक्का बसलाय कालिकामाता खारबाव टीमला. चला एकत्र जमू नका. जागेवर थांबायचंय. मी पहिले उल्लेख केला होता की लगेच बॅटर सज्ज राहायचे. यस, शिवणी स्पोर्ट जुनागढ टीमचे संगणक आणि खेळाडू एकाच शब्द त्यांच्या लक्षात येते की आम्ही एकत्र जमणार नाहीये आणि सलग 5व्या किताबकडे त्यांचं लक्ष असेल. आता मात्र या सामन्यावर पूर्णपणे पकड मजबूत करताना पाहतोय. पहिल्या षटक प्रगतीपथावर 4 बॉल झाले तर धावाल्या त्या 8. अजून इथून मात्र 49 धावाचं आव्हान आहे आणि बॉल बाकी येते पाहतोय आपण. 14 बॉल आणि 49 धावाचं तगडं आव्हान. चला आपण टीम मीटिंग घेऊ नका. वेग वाढवायच्या बॅटरला, कारण की शेवटचा सामना 2 षटकाचा जर म्हटलं तर मग ते योग्य वाटत नाहीये आणि पूर्ण टुर्नामेंटचा जो इंटरेस्ट होतो तो कम होतोय. त्यासाठी किमान 3 षटकाचा तरी तो सामना झालाच पाहिजेत. विलास तरी आलाय क्रमांक 3 वर. धीम्या गतीचा बॉल, फिरकीचा मारा पाहतोय. काय बॉल, आठवण झाली जादूगर ज्या प्रकारे बॉलिंग करायचा. कैलास जादूगर स्वतः पंच आहेत आणि पाहतो की त्याच प्रकारे तो मारा करतोय. अप्रतिम मारा. बॅटिंग साठी आता मात्र रिव्ह्यू घेतलेला आहे. तिसरे पंच पाहतायत तोपर्यंत फिल्डिंग लावून घ्या आपण. जो काही निर्णय असेल एकत्र येऊ नका बॅटर प्लीज. फेअर डिलिव्हरी. साफ दिसलं होतं की ज्या प्रकारे आपण बॉल पाहिलं होतं. चला आपण वेळ कमी घ्यायची विनंती असेल. राईट आर्मवरती विकेट. गोलंदाज फिरकीचा मारा करताना लेग ब्रेक गोलंदाजी करतोय. पुढचा बॉल. परत एकदा चांगल्या लेंथवरचा चेंडू आणि यावेळेस चांगला विकेट कीप पाहायला मिळालं.
परतीचा प्रवास करताना विकेट क्रमांक दुसरा बाद झाले. खारबाव टीम पूर्णपणे बॅट फुटला. चला आपण एकत्र जमू नका विनंती असेल, कारण की थोडस बॅटरला जायला सुद्धा वेळ लागते दादा. चला चला आपण विनंती असेल की आपण लगे टीम मिटिंग करू नका. सातत्याने आम्ही उल्लेख करतोय, एकत्र जमू नका आपण विनंती असेल. या संपूर्ण स्पर्धेसाठी रोख रक्कम पारितोषिक जो आहे सन्माननीय दानशूराजा मदनभाऊ नाईक साहेबांचा आम्ही आभार व्यक्त करतोय, ज्यांनी प्रथम पारितोषिक, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ पारितोषिक जो आहे त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. आणि आमच्या या ट्रॉफ्या ज्या बाद आहेत सन्माननीय प्रदीप करसनतरे साहेबांच्या माध्यमातून या ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतिशय सुंदर अशा ट्रॉफ्या पाहतोय आपण, पैसा उसूल ट्रॉफी पाहतोय. जो जिंकेल ना तो अभिमानाने गर्वाने सांगेल की आम्ही जे आंबे चषक 2026 जिंकलाय. कारण की जो कॅप्टन आले त्यांनी प्रत्येकाने त्या ट्रॉफीचा फोटो काढलेला आहे. म्हणजे साहेब आपण दिलेली जी ट्रॉफी आहे ती सर्वांना आवडली आहे ओरिजिनल 40+ क्रिकेटच्या माध्यमातून. चला लगेच आम्हाला सुरुवात करायची आहे. चला आता मात्र पहिले षटक मला वाटते की समाप्त झालंय आणि येणारे 12 बॉल आणि तुम्ही आता सामना जिंकण्यासाठी तब्बल अजून 49 प्रति षटकामागे चौकार. चौकार जरी मारला सामना जिंकू शकणार नाही, त्यानंतर मात्र षटकार आणि चौकारामध्ये डील करावी लागेल. बॅटर पाहतोय आपण खेळपट्टीवर अजून राजू चव्हाण आहे, एक बॉल त्यांनी खेळलाय. हेलिकॉप्टर फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आलाय पण झेल कन्व्हर्ट करू शकला नाहीये. आणि इथं मात्र फक्त आणि फक्त एक सिंगल, इथं मात्र कंप्लीट. आता मात्र डावखुरा बॅटर सचिनवर मोठी जबाबदारी असेल. अकरा बॉल 48 समीकरण पाहतोय आपण. 57 धावाचं एक तगडं आव्हान उभं केलं. काय अप्रतिम बॅटिंगचं प्रदर्शन पहिल्या विकेटसाठी पाहिलं आपण. अभेद पार्टनरशिप 56 धावाची. आणि या सामन्यामध्ये जितू पाटील एवढं चमकला नाही पण चमकदार कामगिरी केली. दीपक पाटील इज अ ग्रेट बॅटिंग. गोलंदाज सज्ज होताना पाहतोय आपण राम रसाळे सज्ज होताना. चला वेळ कमी घ्या आपण राम. चांगला बॉल होता, वाईड यॉर्कर खोदून काढण्याचा प्रयत्न. आता मात्र धाव घेणार नाहीये माहिती आहे. इथून मात्र मला षटकारामध्ये डील करावी लागेल, त्यासाठी मी धाव घेणार नाहीये. सचिन खूप मोठं विश्वास दाखवतोय या क्षणी पाहतोय आपण. वेलकम. सन्मान चिन्ह ज्यांच्या माध्यमातून पाहुण्यांचे सन्मान वाढवण्याकरिता देण्यात आलेले आहेत. ॲडव्होकेट करण भुईर यांची उपस्थिती इथे व्यासपीठावर. ॲडव्होकेट हिमांशू भुईर याची उपस्थिती पाहतोय. आमच्या मंगलमूर्ती कॉम्प्लेक्सची A1 जोडी सध्या या व्यासपीठावर. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे, वेलकम. अजून एक डॉट बॉल म्हणजे जर ओरिजिनल 40+ मध्ये दादा संघ कोणी असेल तर ते सिद्ध करताना पाहतोय आपण. शिवनेरी स्पोर्ट जुना दुर्गी टीमचे बॉलर हम इस असोसिएशन के दादा क्यों आहे, कारण की अतिशय अप्रतिम खेळाचं प्रदर्शन पाहिलं आपण. टॉप 4 उच्च कोटीचे चषक या टीमकडे पाहतोय. आणि अजून आता मात्र मेगा फिनालीकडे प्रवास त्यांचा जाताना पाहतोय आपण. कमालीचं प्रदर्शन. फुल टॉस, परफेक्ट फटका इथं मात्र पाहायला मिळालंय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा रेषा पार चेंडू गेलाय, चौकार. तसेच या संपूर्ण स्पर्धेसाठी चेंडू देखील त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत. आणि करण खऱ्या अर्थाने तुम्ही ते चेंडू दिलेले आहेत ते कालपासून जात आहेत, वापस येत नाहीयेत. इतके षटकार लागलेत ना या स्पर्धेमध्ये. 8 बॉल 44 षटकार षटकार षटकार. प्रत्येक बॉलवरती षटकार डील करावी लागेल सचिन या बॅटरला. आणि एवढं सोपं नाहीये. हा बॉल मात्र परत टाकावा लागेल. पाहतोय आपण वाईटचा इशारा आलाय. एका अतिरिक्त धावने टीमची धावसंख्या पुढे शकते ती आता मात्र पाहतोय आपण 14. धीमी आणि संत सुरुवात. फुल टॉस वर फटका चांगला सजावलाय आणि पाठवलाय RK गॅलरी मध्ये. एक चांगला षटकार सचिनच्या बॅटमधून. लेट झालंय सुनील पवार. सुरुवात जी पहिल्या षटकामध्ये पाहिजे होती ती सुरुवात झाली नव्हती. और अब हम कह भी सकते साहब गुजरने के बाद अब लकीर पीटी जा रही है. या सदूरमधून संदेश पाटील माझ्या मित्राचं हिंदीमधून सुद्धा समालोचन आपण ऐकतात. आणि खूप चांगलं समालोचन, खूप मोठी भरारी शेप संदेश पाटील यांनी सुद्धा केलेली आहे क्रिकेटच्या कॉमेंट्री बॉक्सच्या माध्यमातून. अजून एक हा फटका फ्लिकचा. उंची जास्त, लांबी कमी आहे, चेंडू हवेत आहे. आता मात्र झोपलेला क्षेत्ररक्षक जागा झालाय.
झोपलेला क्षेत्ररक्षक जागा झालाय आणि टिपलाय चांगलं झेल. झेल घेतले तर एकत्र येऊ नका आपण, सर्वांनी आपापल्या जागेवर जा. सुकीर दादा आता तुम्हीच सांगा तुमच्या खेळाडूला की एकत्र जमू नका. आणि आता कन्फर्म झालाय पवार की फायनल मध्ये जवळ जवळ मी म्हणेल की पुढे जाण्यासाठी तयारी केली आहे, ती म्हणजे शिवनेरी जुनादुर्ग टीम संघाने. यस संदेश मी उल्लेख का केला होता की दादा संघ या ओरिजिनल 40+ टीम मध्ये जो आहे, जेव्हा जेव्हा संघ खेळतोय पहिल्या फेरीमध्ये जर पराभूत झाला तर ठीक आहे, दुसऱ्यामध्ये जर पराभूत झाला ठीक आहे, मग आता तिसऱ्या फेरीमध्ये जर प्रवेश केला त्या टीमचा चषक त्यांच्या नावावर असतोय हे त्यांनी दाखवलंय. आज जितू पाटील चमकला नाही. दिलीपने काय बॅटिंग केली आहे, तब्बल त्याच्या बॅटमधून पाहतोय आपण 5 षटकाराचा अक्षर त्यांनी पाऊस पाडलाय. षटकाराचा व्यापार करताना दिसलाय, व्यापारी बनला होता या सेमीमध्ये. एक चांगल्या टीमच्या विरुद्ध या टीमने चांगल्या टीमला या स्पर्धेच्या बाहेर केलंय, त्या टीमच्या विरुद्ध आक्रमण स्वीकारलं होतं. पण इथं म्हणेन की जनुमान पॉवर शेलारचा चुकीचा निर्णय त्यांना नडला आणि ते मात्र वंचित राहिले. सचिनने त्या सामन्यात खूप चांगली बॅटिंग केली होती. शेवटचा षटक, पहिला बॉल चांगला बॉल, तेवढा छानसा ऑन ड्राईव्हचा फटका पाहतोय आपण. पायामध्ये चेंडू टाकला होता, मनगटी फटका, ड्राईव्ह केले, एक सिंगल. इथून मात्र असं म्हणावं लागेल की पराभवाचा जो मोठा अंतर होतो आहे तो किती धावांनी इथे मात्र कमी करणार. सेमीफायनलचा सामना पाहतोय आपण. यानंतर मेगा फिनाले जेएमबी ट्रॉफी 2026चा राऊंड द विकेट मारा करतोय बॉलर. पुढचा बॉल चांगला बॉल होता, प्रत्येकदा परफेक्ट फटका खेळता आला नाही. टर्न केलाय चेंडूला ऑन साईडकडे, एक धावून. इथून मात्र मी तर म्हणेन की संघर्ष करताना कालिकामाता खारबाव टीमचे बॅटर कौतुक करावं लागेल. या टीमचं सुद्धा ज्या प्रकारच्या दिवसामध्ये या टीमनी प्रदर्शन केलंय. टेंबोली टीमचा संघनायक आपण सज्ज राहायचंय लगेच. ओहो, हा फटका चांगला नाहीये, फटका फटला. एका हातात झेल घेण्याचा प्रयत्न केला होता आणि झेल ड्रॉप झाले. एक धाव. इथून फक्त 3 बॉलचा खेळ शिल्लक राहिले. जाता जाता मात्र कालिकामाता खारबाव टीमचे पाठीराख्याचं मनोरंजन करतील काय बॅटर? षटकार चौकारमध्ये डील करतील का या 3 बॉलवरती? सर्वप्रथम शिवनेरी टीमचा कॅप्टन आपण लगेच यायचं आहे. सामना संपल्यानंतर आता येऊ नका, तर सांगितलं, कॉमेंट्रीने बोलवलं, आम्ही आलो. परत एकदा उंचसा फटका पाहतोय, यावेळेस फटका फटलाय. परत एकदा क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि या टीमचे खासियत आहे क्षेत्ररक्षण इव्हन क्वालिटीचा पाहतोय, झेल ड्रॉप करत नाहीये. यस, सामना संपल्यानंतर मैदानाच्या मध्ये कोणी जाऊ नका, पाठीराखे. विजयी संघाचा कॅप्टन आपण लगेच टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. किती चेंडू बाकी आहेत पवार? 2 बॉलचा खेळ बाकी आहे. चला डॉगेश भाई बाहेर यायचं आपण. हा फटका चांगला आहे का पाहायचंय, पण हा पण फटका फटलाय की मात्र हवेसोबत चेंडू निघून गेलाय मिड विकेट बाउंड्री लाईन कडे. षटकार आलाय. जाता जाता मात्र का होईना शेवट गोड करताना पाहतोय आपण. बॅटर क्रमांक जो आलाय 6 वर सागर काठे यांच्या बॅटमधून आलाय षटकार. बॉल द्या, शेवटचा बॉल आहे. टेंबोली टीमचा संघनायक मला वाटतं की मुकेश नांदुरकर स्वतः कॅप्टन आहेत. आपण या दादा. तर पाहतोय आपण हा सामना इथे मात्र जिंकले, मी आपल्याला सरळ घेऊन जातोय तिथे मात्र